मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची दुपारी 1 वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे। तसेच अधिकृतरित्या शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची शक्यता असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सडेतोड उत्तर दिलंय। ठाकरे सरकारच्या काळात सणांवर निर्बंध घातले ते केंद्र सरकारच्या नियमानुसारच होते, याचा भाजप नेत्यांना विसर पडलाय। तसंच भाजपच्या नेत्यांमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा सुरू आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात 279 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत, त्यामुळे 6 जानेवारी रोजी उपसरपंचाची निवड केली जाणार आहे, तर लोकनियुक्त सरपंचांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड होणार आहे। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा आज पुण्यामध्ये शुभारंभ करण्यात येणार आहे। सावित्री फुले यांनी सुरू केलेल्या शाळेला 175 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्तानं ही जनसागर यात्रा काढली जाणार आहे। राज्यातील 7000हून अधिक निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीचा शब्द वापरलाय। औरंगजेबानं संभाजी महाराजांचा वध केला असं वक्तव्य अंबादास दानवेने केलंय। संभाजी महाराजांबाबत बोलताना दानवे यांनी वध हा शब्द चुकीचा वापरल्याचा आरोप भाजपनं केलाय। औरंगजेबाबद्दल केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर झालेल्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। औरंगजेब क्रूर होता, आजही माझं तेच मत आहे असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय। शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांना मोठा दणका बसलाय। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी रामनगर साखर कारखान्याच्या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला ईडी अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा होणार आहे। रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी कैलास गोरंट्याल यांना तसं आश्वासन दिलंय। रूपकुमार शहा आणि तेथील डॉक्टरांवर सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टमची व्हिडिओग्राफी करू नका असा दबाव कोणी टाकला? उद्धव ठाकरेंचं सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतं? हे सगळं बेबी पेंग्विनला वाचवण्यासाठी होतं का, असे सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केले। जिल्ह्याबाहेरच्या लोकांनी नगरच्या राजकारणामध्ये नसती ढवळाढवळ करू नये अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी पडळकरांना इशारा दिलाय। नामांतराचा वाद पेटवण्यापेक्षा नगर जिल्हा विकासाकडे लक्ष द्या असा टोलाही त्यांनी लगावलाय। उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यामध्ये जुंपण्याची शक्यता आहे। उर्फी विरोधात महिला आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या असल्या तरी उर्फीच्या कुणीही थोबाडीत मारू शकत नाही असं चाकणकर यांनी ठणकावलंय। त्यांच्या या वक्तव्यावर रुपाली चाकणकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। उर्फीबाबतच्या तक्रारी महिला आयोगाकडे आलेल्या आहेत, मात्र कुणीही कायदा हातात घेऊन थोबाडीत मारू शकत नाही असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलंय। तर अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनाकारण राजकारण सुरू असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। खासदार विनायक राऊतांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली। राणेंच्या पीएनं मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मारहाण प्रकरणी आमदार बच्चू कडू यांना सत्र न्यायालयानं ताकीद दिली आहे। बच्चू कडू कोर्टात हजर राहिले नाहीत, ते आजारी असल्याचा रिपोर्ट त्यांच्या वकिलांकडून कोर्टात सादर करण्यात आला। या प्रकरणी 21 जानेवारीला बच्चू कडू यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले गेले। आपण साडी घालतो म्हणून प्रत्येकानं साडी घातलीच पाहिजे असं नाही, पण जाणीवपूर्वक विषय काढला जातो अशी भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला। युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोले यांची युवासेना कोर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थिती राहिल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। बैठकीचं निमंत्रण असून सुद्धा अमेय घोले अनुपस्थित राहिल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। अमेय घोले हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत। पूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी एका अधिकाऱ्याकडून आपल्यावर दबाव आणला जात होता असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केलेला आहे। जळगावमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। शिंदे गट हा मांडलिक आहे, त्यांना स्वतःचं वेगळं असं अस्तित्वच नाही, त्यामुळे शिंदे गट ही फक्त एक टोळी झाली आहे। अशा टोळ्या फार काळ टिकत नाहीत, एकतर त्या गँगवॉरमध्ये मारल्या जातात नाहीतर पोलीस एन्काउंटरमध्ये, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी फुलेवाडा येथे जाऊन अभिवादन केलं। दरम्यान उत्तर अहमदनगरला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पिंपरी चिंचवडला जाण्याऐवजी थेट केसरीवाड्यात जाऊन मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अतिशय व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढत शिंदेंनी टिळक कुटुंबियांचं सांत्वन केलं। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात आमदार अभिमन्यू पवार यांच्या
चिरंजीवाचं लग्न देखील पार पडणार आहे। अभिमन्यू पवार यांनी ही घोषणा केली आहे। येत्या 10 मे रोजी हा विवाह सोहळा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित असतील। छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यावरून अजित पवारांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खोडून काढलंय। संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं तर चुकीचं नाही, त्यात काहीही वावगं नाही असं पवार यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक धर्मवीर बिरुदांबाबत तक्रार नाही असं पवार यांनी स्पष्ट केलंय। राजकारणामध्ये खेळ जसा समोर येतो तसा खेळ खेळावा लागतो। सध्या राजकारणात सावल्यांचा खेळ चालला असल्याचं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। दरम्यान विरोधक राज्य सरकारवर आक्रमक झालेले असून गुलाबराव पाटलांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावलाय। इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की सत्ताधारी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। विरोधी पक्षनेते अजित पवार जेव्हा बेरोजगारीवर बोलतात तेव्हाही भाजपनं आमच्या सोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे। अहमदनगरच्या नामांतरावरून राजकारण करू नये असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय। तसंच भाजप नेत्यांनी महापुरुषांचा अवमान केला त्यावेळेस सर्वजण शांत असल्याची टीका देखील रोहित पवार यांनी केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे। राष्ट्रवादी ही मुघलवादी विचारांची झाल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। शहापूर तालुक्यात भाजपच्या माध्यम संवाद यात्रेचं आगमन झालं। यावेळी शहापूर भाजपकडून भव्य मोटारसायकल रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहापुरातील शिवतीर्थावर नतमस्तक होत यात्रेचा शुभारंभ केला। स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारा भिडेवाडा मृतावस्थेत आहे। या वाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करणार असल्याची घोषणा सरकारनं केली। मात्र इतर स्मारकांप्रमाणे या स्मारकाच्या कामामध्ये दिरंगाई होऊ नये अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याण शहर भाजपनं निदर्शनं केली। भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अजित पवारांच्या विरोधात जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अजित पवार यांच्या पुतळ्याचं दहन करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात भाजपनं निषेध आंदोलन केलेलं आहे। यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। अजित पवार माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं। अजित पवार यांच्या समर्थनार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन करत भाजपचा निषेध केला। राज्यामध्ये भाजप सोयीचं राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय। अजित पवार यांच्या विरोधात नागपूरमध्ये भाजपनं आंदोलन केलं। छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली। नागपूरच्या मानेवाडा चौकात अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। अजित पवारांनी संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे सलग दुसऱ्या दिवशी देखील पडसाद दिसून आले। मालेगाव आणि मनमाडमध्ये भाजपनं धरणे आंदोलन करत अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। अजित पवार यांच्या विरोधात गोंदियामध्ये भाजपनं निषेध आंदोलन केलं। यावेळी अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी वेळेवर धाव घेत पुतळा दहन करण्यापासून मज्जाव केला। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये भाजपकडून अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला। वर्ध्यात अजित पवारांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। अजित पवारांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला। सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय, कारण मातीमोल दरानं टोमॅटोची विक्री होतीये। एकेकाळी 400 ते 500 रुपयांना विक्री होणारे टोमॅटोचे क्रेट्स आता केवळ 50 रुपयांना विकले जात आहेत। त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस धावणार नाहीत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून फक्त शिवनेरी बस चालवण्यात येणार आहेत। मुलीला नोकरी लावून देतो असं खोटा आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करत मुलीचं अपहरण करण्यात आलं। त्याबाबत जळगाव जामोद पोलिसात तक्रार देऊन सुद्धा कुठलीही कारवाई झालेली नसल्यानं जळगाव जामोद तालुक्यातल्या एका कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलीवर अन्याय करणाऱ्या आणि मुलीचं अपहरण करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी यासाठी चक्क आमरण उपोषण सुरू केलंय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या न्हावे गावात एसटी बसचा दुचाकीला धक्का लागल्यानं दुचाकीवरील तरुणांनी एसटी चालक आणि वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये चालक आणि वाहक गंभीर जखमी झालेत। भिवंडी तालुक्यातल्या दुघाड फाटा इथल्या शासनाच्या भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होतीये। मात्र हे खरेदी केंद्र धोकादायक बनलं असून कॉलम आणि भिंतीला तडे गेल्यानं मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होतीये।
राज्यातील शासकीय वीज कंपन्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधासह नोकरी भरती करण्याच्या मागण्यांसाठी 3 दिवसीय संप पुकारला असून यामध्ये वाशिम जिल्ह्यातील 600 कर्मचारी सहभागी होणार आहेत। रात्रीपासून हा संप सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील वीज पुरवठा ठप्प पडण्याची शक्यता आहे। सोलापुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने 11 आमदार आणि 2 खासदारांना बांगड्या पाठवण्यात आल्या। लाकडी निंबोडी योजनेच्या माध्यमातून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द झालेला असताना टेंडर काढलं गेलं, यामुळे पाणी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। औरंगाबादच्या बजाज नगर भागात शेख जमील शेख बसबीर यांची गाडी अडवून 5 ते 6 जणांनी गाडीची तोडफोड केली आहे। दरम्यान या घटनेमध्ये शेख बसबीर हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर हल्ला का करण्यात आला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। चंद्रपुरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत खबरदारी घेतली जाते। जिल्ह्यातील कोरोना रुग्णालय आणि सामान्य रुग्णालयातही कोरोना लाटेसाठी मॉकड्रिल करण्यात आलं। लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते। 31 डिसेंबरला 24 तास ड्युटी केल्यानंतर कल्याण पोलिसांची आरोग्य तपासणी केली जाते। कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यानं नववर्षानिमित्त हा अनोखा उपक्रम राबवलाय। झारखंडमधल्या समेत शिखरजीला दिलेल्या पर्यटन स्थळाच्या दर्जाच्या विरोधात मुलुंडमध्ये जैन महासंघानं रॅली काढत आंदोलन केलं। सरकारच्या निर्णयानं जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्या, त्यामुळे हा निर्णय मागे घेतला जावा अशी मागणी होतीये। महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत। खासगीकरणाला विरोध करण्यासाठी 72 तासांच्या संपाची हाक देण्यात आली आहे। महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारलाय। धुळे सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या विरोधात अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलंय। घुगरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे। घुगरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी जोर धरतीये। शासनानं केलेली बदली घुगरी यांनी रद्द केल्यानं कर्मचारी आक्रमक झाले। तब्बल 13 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं संतापलेल्या महिलांनी तिवसा नगरपंचायतीवर धडक देत ठिय्या आंदोलन केलं। शहरातील अनेक भागात घरगुती नळाशिवाय पाण्याचा दुसरा पर्याय नाही। किमान 5 दिवसाआड पाणी पुरवठा करावा किंवा टँकरनं तरी पाणी पुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। भ्रष्टाचाराची चौकशी करू नका म्हणून आंदोलन करणाऱ्या सर्वच ग्रामसेवकांना निलंबित करा अशी मागणी नांदेड मनसेनं केली आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या हंगरगा ग्रामपंचायतीतील 63 ग्रामसेवकांनी चौकशी करू नका यासाठी आंदोलन केलं होतं, मात्र केवळ 38 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं। त्यावर उरलेल्या 25 ग्रामसेवकांनाही निलंबित करा अशी मागणी मनसेनं केली आहे। ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया 100 गाव 100 बातम्यांना। जळगावमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना 2 दुचाकींच्या अपघातात महिला रोडवर पडली आणि मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं महिलेला चिरडल्यानं महिलेचा मृत्यू झाला। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं 24 तासांच्या आत उत्तर प्रदेश राज्यातल्या मजुराच्या हत्येचा छडा लावलाय। उधारीच्या पैशांवरनं झालेल्या वादात आरोपीनं विजयकुमारची हत्या केली। पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। औरंगाबादेत 1 जानेवारीला शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता। बिबट्याच्या हल्ल्यानं व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं, मात्र या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। बायकोला शिट्या मारतो म्हणून या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। नाशकात अंगात दैवी शक्ती आल्याचं भासवत एका भोंदूबाबानं महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान या प्रकरणी भोंदूबाबासह आणखी 3 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठाण्यातील गणेश कोकाटे हत्या प्रकरण उघडकीस आलेलं आहे। गणेशनं आरोपींना अपमानजनक वागणूक दिल्यानं हत्या झाल्याचं तपासात उघड झालंय। या प्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपी धनराज उर्फ धन्या तोडणकर आणि संदीप कुमार कनेजिया यांना अटक केली आहे। यवतमाळमध्ये जागेच्या कारणावरनं पुतण्यानं चुलत भावावर आणि काकावर लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात चुलत भाऊ ठार झालाय, काका गंभीररीत्या जखमी आहे। घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे हिंदू देवतांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्यामुळे नरेश बैरीला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे। याआधी देखील आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पैशाच्या वादातनं एकाची हत्या करण्यात आली। हत्येनंतर मारेकरी फरार झालेत। पोलीस अधिक तपास करतायत। लातूर शहराजवळच्या चांडेश्वर शिवारातील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारला। या प्रकरणी 7 जणांना अटक करत 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि 3 आरोपी फरार आहेत। गोंदियाच्या सालेकसा पोलिसांनी धडक कारवाई करत तस्करीसाठी जाणाऱ्या 140 जनावरांची सुटका केली आहे। मध्य प्रदेश छत्तीसगड सीमालगतच्या नक्षलग्रस्त असलेल्या पानगाव आणि कहाली गावाच्या जंगलात ही जनावरं ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार ही कारवाई झालेली आहे।
या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।